नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज गंगाफळची भाजी करणार आहे. ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. अगदी सिंपल पद्धतीने पण छान बनते ही भाजी चवीला. तर आपण त्यासाठी तयारी अशी केली आहे. थोडीशी सुकलेली लाल मिरची मी दळून घेतली जाड जाड, आणि थोड्याशा लसूणच्या पाकळ्या 3-4, हळद मीठ असं दळून घेतलंय असं जाडसर. तर या भाजीचं म्हणजे अशी जाड चटणी टाकल्यामुळे ती छान लागते ही भाजीची चव. तर त्यामुळे मी जाड बनवली आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बारीक पण टाकू शकता. तर तेल टाकलंय मी 1 पळी, कमीच टाकलंय तेल. तेल तापलं का थोडंसं जिरं टाकायचं आणि थोडीशी मोहरी टाकायची. नंतर गॅस बंद करून द्यायचा आणि चटणी टाकून द्यायची. अगदी थोडं पाणी टाकायचं. आपण सार बनवणार आहे या भाजीचं थोडं. कोथिंबीर पण टाकून द्यायची. एक गंगाफळ टाकून द्यायचं. असे छोटे छोटे बारीक थोडे करून घेतले मी त्याच्यात. पाणी टाकून द्यायचं. तर सार बनवायचं त्याचं. आता एक थोडं किंचित साखर टाकायची, एवढी फ्लेवर पुरता, आणि मीठ टाकून द्यायचं. झाकण ठेवून चांगली शिजवून घ्यायची तिला. बघू शकता मैत्रिणींनो, आपली गंगाफळची भाजी तयार आहे. 5 मिनिटात शिजली ती. तर इथं आपला व्हिडिओ समाप्त झालेला आहे.